नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत अस्मिता त्या बाळाला घेऊन घरी आलेली असते. त्याच वेळेला प्रिया विचार करते की सगळेजण अस्मिताच्या बाळामध्ये व्यस्त आहेत, तोपर्यंत आपली बाजू आपण सेव्ह करायला पाहिजे असं म्हणून ती घराबाहेर पडते. पण आता तिला जाताना सायली आणि अर्जुन बघून घेतात. ते एकमेकांना म्हणतात की ही एवढ्या घाईत कुठे गेली असं म्हणून ते ठरवतात की हिचा पाठलाग करून आपणही तिकडे जायचं. त्याच वेळेला प्रिया आता ज्या ठिकाणी पोहोचलेली असते त्या अगोदरच अर्जुनने कॉल केलेला असतो. कॉल असा असतो की ती बाई जिला 5वी मुलगी समजून दत्तक देण्यात आलं होतं आणि ह्या प्रियाला ज्या बाईने घेतलं होतं त्या बाईला ज्या राहत्या रूममधून अर्जुनने तिला आता एका फोनमुळे दुसरीकडे शिफ्ट केलेलं असतं. प्रिया आता घाबरते आणि विचार करते की ही बाई आता कुठे गायब झाली. हिला तर पैसे देऊन तोंड बंद करणार होती मी. मग आता हिला कोणी गायब केले? सायली अर्जुनचा हात तर नसेल ना? ती खूपच घाबरते आणि सायली अर्जुन तिला बघून घेतात. अर्जुन म्हणतो, बघ सायली, आपला अंदाज खरा ठरला. ही प्रिया इकडेच आली होती. आता त्या बाईला सायली आणि अर्जुन एका वेगळ्याच ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे आणि ते दोघंही तिला सांगत असतात की ही जागा तुमच्यासाठी बेस्ट आहे, कारण तुम्ही ज्या काही सत्य आम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही इथे सेफ असाल आणि आम्हाला काहीही काम असलं तरी आम्ही इथे येऊन तुमच्याशी सविस्तर बोलू शकतो. ती बाई खूप खुश होते. तर आता नेमकं सायली घरी जाते आणि तिला आता अर्जुनला एक प्रश्न विचारायचा असतो, तो म्हणजे साक्षी आणि सचिनच्या रिलेशनबद्दल पोलिसांना काही कळवलं आहे का? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तू कशाला खोल पाण्यात पडते सायली? सायली म्हणते की का? मग आता ती चैतन्याला कॉल करते. चैतन्य भाऊजी, पोलिसांना साक्षी आणि या सचिनबद्दल काही कळालं आहे का? त्यावेळेस आता चैतन्य पण खोटं बोलतो. तर अर्जुन आता सायलीकडे बघतच असतो. सायली म्हणते की तुम्हाला चांगलं माहिती आहे की तुम्ही छोट्यातल्या छोट्या गोष्टी माझ्या लपवल्या तरी सुद्धा मला समजतं. तेव्हा आता सायली आणि अर्जुनमध्ये जोरदार भांडण होताना दिसणार आहे.